नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही माध्यमिकच्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचं सर्वेक्षणाची ऑर्डर आपणा सर्वांना आलेली असेलच। मग या संदर्भात या प्रशिक्षण कशा प्रकारे असेल आणि या प्रशिक्षणामध्ये कोणकोणते मुद्दे असणार आहेत आणि प्रत्यक्ष आपणाला प्रशिक्षण कशा प्रकारे घ्यावे लागेल या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। परंतु तुम्ही या चॅनलला प्रथम असाल तर या चॅनल सबस्क्राइब करा, शेजारची बेल आयकॉन दाबून सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा। आता मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचं सर्वेक्षण याच्यामध्ये आपणाला सर्वेक्षण पद्धती म्हणजे त्या ठिकाणी मुलाखत घ्यावी लागेल, इंटरव्ह्यू घ्यावे लागेल आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ते सर्वेक्षण साधन मोबाईल प्रणालीद्वारे बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी असतील त्या प्रश्नावलीद्वारे आपणाला त्या कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण करायचं आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रगणक म्हणून आपल्याला मानधन काय मिळणार आहे, पर्यवेक्षक म्हणून मानधन काय मिळणार आहे, याच्यामध्ये या प्रगणकाची कार्यप्रणाली आणि जबाबदारी काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी आवश्यक साहित्य कोणतं लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपणाला सर्वसाधारण काय सूचना असतील त्या सर्वसाधारण सूचना, इंटरनेट सुविधा जर नसेल आपल्याकडे तरी हे सर्वेक्षण करता येईल का, त्यानंतर मोबाईल ॲपचा वापर कसा करावा लागेल, आपणाला मोबाईल ॲप इन्स्टॉल कसं करायचं, ॲप्लिकेशन सेट करण्याची जी पद्धत आहे, प्रक्रिया आहे, तेही ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तसंच ॲपमध्ये लॉग इन करणं आणि सर्वेक्षण पद्धती निवडणं हेही आपणाला मी या व्हिडिओमध्ये कसं करायचं ते सांगणार आहे। आणि सर्वेक्षणामधून जमा काय करायची, कोणती माहिती आपल्याला जमा करावी लागणार आहे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वेक्षणाला सुरुवात कशी करायची, त्यानंतर मूलभूत माहिती आणि राखीव प्रवर्गातील असला एखादा तर त्या ठिकाणी त्याची नोंद कशी करायची, समजा एखादा आरक्षित प्रवर्गातील नसेल तर सर्वेक्षण पुढे कसं चालू ठेवायचं, एखादा मूलभूत माहिती आपल्याला घ्यावी लागेल मग त्याचं प्रमाणपत्र कसं, जसं की माहिती कुणबी असेल, एखादा मराठा कुणबी असेल किंवा कुणबी मराठा असेल ते प्रमाणपत्र कसे असेल याची नोंद कशी करावी लागेल। आणि प्रमाणपत्र नसेलच एखाद्याकडं, कुणबीचं मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा याचं प्रमाणपत्र नसेल, मराठा व्यतिरिक्त इतर प्रवर्गातील काय करावं लागेल। सर्वेक्षणाचे काही महत्त्वाचे 4 टप्पे आहेत, ते 4 टप्पे आपण यामध्ये समजून घेणार आहोत। सर्वेक्षणाची पद्धती कशी असेल, सर्वेक्षणामध्ये माहिती भरायची कशी, कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती आपल्याला घ्यायची का, यामध्ये एकूण 160 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतील। सर्वेक्षणासाठी मुलाखत देणाराची स्वाक्षरी कशी घ्यायची हेही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। सर्वेक्षण माहिती साठवायची कशी, एखादा ॲप घेतल्यानंतर त्याचं होम पेज दिसतं, त्या स्क्रीनवरील जे मेनू आहे ते सर्व मेनूची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे। ऑफलाईन म्हणजे इंटरनेट नसेल तर केलेला सर्वे अपलोड करायचा कसा, ऑफलाईन सर्वे अपलोड करायचा कसा, ॲप वापरताना काही अडचणी येतात, या अडचणी नक्कीच तुम्ही या व्हिडिओमध्ये च्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या कमेंटवरती आधारित मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आता मी तुम्हाला जी सांगितली ही संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। याची प्रस्तावना साधारणतः 3.5 मिनिटाची झालेली आहे। व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो, पण हा व्हिडिओ मोठा होत असताना तुम्हाला संपूर्ण माहिती, या सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती आपणाला समजणं अतिशय गरजेचं आहे। एक एक मुद्दा आपण त्या ठिकाणी समजावून घेऊया। प्रगणक आणि पर्यवेक्षकाच्या नेमणुका आता कोणाला मिळालेल्या आहेत, तर ग्रामीण भागात प्रत्येक गावात वार्डनीय, शहरी भागात प्रभागनीय प्रत्येक 100 कुटुंबाकरिता एक प्रगणकाची नेमणूक करण्यात आलेली आहे। सर्वेक्षणावर पर्यवेक्षणासाठी प्रत्येक 15 ते 20 प्रगणक वरती एक पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे। आणि या प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी मानधन काय असेल, तर प्रगणक आणि पर्यवेक्षकासाठी मानधन प्रत्येकी 10,000 आणि प्रशिक्षणासाठी प्रवास भत्ता 500 रुपये। आता मराठा व खुल्या प्रवर्गातील 100 कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी 10,000 रुपये अनुदान आहे आणि मागासवर्गीय कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुटुंब 10 रुपये त्या ठिकाणी अनुदान आपल्याला मिळणार आहे। आता या प्रगणक कार्यप्रणाली आणि याची जबाबदारी काय असणार आहे। आता कुटुंबाचं सर्वेक्षण करून माहिती गोळा करण्यासाठी प्रगणक जबाबदार असणार आहे। सर्वेक्षणा माहिती अचूक आणि विश्वासार्हतासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका ही प्रगणकाची असणार आहे। प्रगणकांनी प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहणे अतिशय आवश्यक आहे। सर्वेक्षणाचं क्षेत्र तेथील नागरिकांशी ओळख करून घ्यावी लागणार आहे। सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला भेट देणं हे प्राथमिक कार्य आहे। भेट द्यावीच लागेल, कारण त्या ठिकाणी
का करावे लागेल आणि आपली जी त्या ठिकाणी आपण जर प्रत्यक्ष कुटुंबाला भेट दिली नाही तर त्या ठिकाणी शासनाला सुद्धा लगेच कळणार आहे. ते कसं ते मी पुढील सांगणार आहे तुम्हाला. त्यानंतर सर्वेक्षणासाठी उत्तरदात्यांना त्यांचा आणि सर्वेक्षणाचा उद्देश स्पष्टपणे सांगावा. प्रश्नावलीमधील सर्व प्रश्न विचारणे आवश्यकच आहे. त्यांचा प्रतिसाद अचूक रेकॉर्ड करणं हे आवश्यक आहे. प्रतिसादकर्त्याच्या माहितीची गोपनीयता राखणं आवश्यक आहे. सर्वेक्षणात भाग घेण्यास नकार दिला तर या प्रकरणात घरातील तपशील आदरपूर्वक नोंदवावे. सहभागी नसलेल्या कुटुंबाचा तपशील घेतल्यानंतर पुढील कुटुंबाकडे जाणं हे आवश्यक आहे. कोणत्याही प्रश्नावली संबंधित प्रश्नासाठी अडचण आली तर प्रशिक्षकास त्या ठिकाणी संपर्क साधावा. सर्वेनंतर त्या कुटुंबाचे दर्शनी भागावर MSBCC लिहून त्या ठिकाणी गोल करावा. प्रशिक्षण दरम्यान प्रदान केलेल्या नैतिक मार्गदर्शक तत्वांचे पालन करा. सर्वेक्षण करताना आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पर्यवेक्षक व प्रशिक्षक यांच्याशी संपर्क त्या ठिकाणी साधावा. आता सर्वेक्षणासाठी काय आवश्यक साहित्य लागणार आहे? यासाठी आपला अँड्रॉइड मोबाईल आपल्याला लागणार आहे, मार्कर पेन लागणार आहे, ओळखपत्र लागणार आहे, स्टॅम्प पॅड लागणार, अंगठाचा नमुना घेण्यासाठी लागणार आहे, कोरा कागद लागेल, त्यावरती सहीचा नमुना घ्यावा लागेल आपल्याला, पेन लागेल एक. आता सर्वेक्षण मोबाईल लोकेशनवर आधारित असलेले प्रत्यक्ष कुटुंबाला भेट. आता मी सांगितलं मगाशी कुटुंबाला भेट देणं आवश्यक आहे. कारण का तर त्या ठिकाणी मोबाईलचं लोकेशन त्या ठिकाणी आपलं घेतलं जातं. सर्वे करताना कुटुंब प्रमुखाकडून माहिती घेणं आवश्यक आहे. सर्वे करताना मोबाईल बॅटरी किमान 25% आवश्यक आहे. आपली बॅटरी लक्षात ठेवा, बॅटरी 25% आवश्यक आहे. एक मोबाईल क्रमांकाचे लॉग इन एकावेळी एकाच मोबाईलवर चालणार आहे. आता सर्वेक्षणासाठी सर्वसाधारण सूचना काय असणार आहेत? ग्रामीण भागात असेल तर वॉर्डनीय प्रगणक आणि शहरी भागात असेल तर प्रभागनीय प्रमुख प्रगणक नेमणूक असल्याने ग्रामस्तरीय अधिकारी म्हणजे कोण? ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत शिपाई, पोलीस पाटील तसेच शहरी भागात नगरपंचायत कर्मचारी यांच्याकडून वार्ड व प्रभागनीय भौगोलिक संरचना त्या ठिकाणी समजून घ्यायची आणि एका प्रभागात आणि वॉर्डात एकापेक्षा अधिक प्रगणक नेमणूक असणार आहेत. सर्वेक्षण करताना कुटुंबाची दुरुस्ती होणार नाही व कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी मात्र प्रगणकाने घ्यायची. यासाठी वॉर्डचे प्रभागाचे भौगोलिक आणि नैसर्गिक खुणा, रस्ते, गल्ली, डोंगर, ओढा, नदी यानुसार 2 प्रगणक यांनी विभाजन त्या ठिकाणी करून घ्यायचं. आता कुटुंब सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर घराच्या दर्शनी भागावर मार्कर पेनने ठळक अक्षरात MSBCC असे लिहून त्याभोवती गोल करणं आवश्यक आहे. जसं की आता नमुना दाखल आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. आता इंटरनेट सुविधा नसेल तरी सुद्धा आपल्याला सर्वेक्षण करता येणार आहे. कसं? ते ॲप इन्स्टॉल करणं, त्यामध्ये लॉग इन करण्यासाठी इंटरनेट मात्र आवश्यक असणार आहे. एकदा लॉग इन केल्यावर पुन्हा लॉग इन करण्याची आवश्यकता नाही. मोबाईलमधील लोकेशन फक्त चालू असणं खूप आवश्यक आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षण करताना इंटरनेट आवश्यकता नाही. इंटरनेट क्षेत्रात आल्यावर ऑफलाईन केलेल्या सर्वेची माहिती अपलोड डाटा या बटनावर क्लिक करून अपलोड करता येईल. आता यामध्ये इंटरनेटची गरज नाही. म्हणजे प्रत्यक्ष सर्वेक्षण काय होईल? आता आपल्या इंटरनेट कधी लागणार आहे? ॲप इन्स्टॉल करायला आणि ॲप मध्ये लॉग इन करायला लागणार आहे आणि सर्व इंटरनेटची आवश्यकता सर्व माहिती अपलोड करण्यासाठी लागणार. या 2 गोष्टींसाठी इंटरनेट आपल्याला आवश्यक आहे. आता मोबाईल ॲपचा वापर कसा करायचा? तर आता एक गोष्ट आपण समजावून घेऊया. यामध्ये 3 टप्प्यात मोबाईल ॲपचा वापर सर्वेक्षण करायचा आहे. आता यामध्ये सर्वप्रथम काय तर मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करणं आवश्यक आहे. लोकेशन, कॅमेरा, स्टोरेज, फोन कॉल इत्यादी परवानगी अलाव करावं लागतील. आपल्या मोबाईल क्रमांक साहाय्याने OTPद्वारे लॉग इन करावं लागेल. लॉग इन झाल्यानंतर सर्वेची पुढील माहिती भरता येईल. प्रत्यक्ष सर्वेची माहिती भरणं त्यानंतर आता ही जी प्रक्रिया आहे प्रथम वेळी एकदाच करावी लागणार आहे. आता मी सुरुवातीला जे सांगितलं ते परत रिपीट करतो एकदा. सर्वेक्षणासाठी ॲप इन्स्टॉल करणं, सर्व परवानग्या देणं, ॲपमध्ये लॉग इन करणं आणि प्रत्यक्ष सर्वेची माहिती भरणं. याप्रमाणे आपल्याला मोबाईल ॲपचा अशा प्रकारे वापर करावा लागणार. आता मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल कसं करायचं? एक लिंक दिलेली आहे पहा तिथं. त्या लिंकचा वापर करून आता QR कोड तुम्ही व्हिडिओ थांबून QR कोड स्कॅन करून सुद्धा मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करू शकता. आता MSBCC सर्वे असं त्या ठिकाणी दिसतंय आपल्याला. आता ॲप्लिकेशन सेट करण्याची प्रक्रिया कशी असेल? ॲप्लिकेशन यशस्वीरित्या इन्स्टॉल केल्यानंतर ओपन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. शेजारी तुम्हाला दिसतंय पहा, ओपन या बटनावर क्लिक करायचं. आता ॲप वापरत असताना मोबाईलचं लोकेशन ॲक्सेस करण्यासाठी शेजारी दिसतंय व्हाईल युझिंग द ॲप. लक्षात घ्या, 1 नंबरचं ऑप्शन व्हाईल युझिंग द ॲप या पर्यायावर आपल्याला क्लिक करून परवानगी द्यावी लागणार आहे. आता ॲप्लिकेशन सेट करण्याची प्रक्रिया पाहिली. आता त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन वापरत असताना फोन कॉल्स व्यवस्थापित करण्यासाठी अलाव पर्यायावर क्लिक करून परवानगी द्यायची. खाली दिसते पहा. आता हे ॲप्लिकेशन वापरत असताना मोबाईलमध्ये सर्वेक्षण डाटा
जतन करण्यासाठी अलाव पर्यायावर क्लिक करून फोटो, कॅमेरा, स्टोरेज यासाठीचं सर्व परवानगी आपल्याला त्या ठिकाणी द्याव्या लागणार आहे. आता ॲपमध्ये लॉग इन करणं आणि सर्वेक्षण पद्धती निवडणं. आता यासाठी काय करायचं आहे, लॉग इन करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. डाव्या बाजूला तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत आहे. आता कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल. OTP तो न चुकता मोबाईल नंबर जो टाकला आहे त्याच्यावर जाईल. समजा तुम्हाला चुकीचा मोबाईल नंबर टाकला तर तुम्हाला एरर मेसेज त्या ठिकाणी येईल. एरर येईल, परंतु तुम्ही त्या ठिकाणी OTP टाकल्याच्या नंतर इंटरव्ह्यूवर क्लिक करून त्या ठिकाणी कंटिन्यूवर क्लिक आपल्याला करायचं आहे. आता सर्वेक्षण जमा करण्याची जी माहिती आहे ती कशी असेल समजा राखीव प्रवर्गातील असला एखादा तर मूलभूत माहितीमध्ये जात नमूद करून सेव्ह करून सर्वेक्षण पूर्ण, संबंधित कुटुंब सर्वेक्षण पूर्ण असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आता मराठा व्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील जर असला तर मूलभूत माहिती, धर्म निवडणं, कुटुंब प्रमुख, आर्थिक स्थिती, कुटुंब सामाजिक स्थिती, कुटुंब आरोग्य. त्यानंतर मराठा असून कुणबी मराठा आहे किंवा मराठा कुणबी आहे किंवा कुणबी प्रमाणपत्र त्या व्यक्तीकडे आहे तर मूलभूत माहिती मराठा असून कुणबी प्रमाणपत्र असेल तर सर्वे पूर्ण होईल आणि कुटुंब संबंधित कुटुंब सर्वेक्षण त्या ठिकाणी पूर्ण होईल. मराठा असून कुणबी बाबत प्रमाणपत्र एखाद्याकडे नाही तर त्या ठिकाणी मूलभूत माहिती त्याची घ्यायची, कुणबी प्रमाणपत्र नाही असं नोंदवायचं, कुटुंबातला प्रश्न विचारायचे, आर्थिक स्थिती, कुटुंब सामाजिक स्थिती, कुटुंब आरोग्य अशा पद्धतीने त्या ठिकाणी निवडायचे. आता सर्वेक्षणाला सुरुवात कशी करायची. आता सर्वेक्षणाची सध्याची सुरुवात वेळ तारीख आपोआप स्क्रीनवर प्रदर्शित होईल. दिसते तुम्हाला इकडच्या बाजूला आपोआप दिसेल. आपल्या सध्याचं क्षेत्र, अक्षांश, रेखांश आणि उंची डेटा स्वयंचलितपणे प्रदर्शित केला जाईल. तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अक्षांश, रेखांश डेटा पाहू शकत नसल्यास तर काय करायचं तर मोबाईल सेटिंग या पर्यायावर जायचं, शोधा लोकेशन सेवा, त्यानंतर लोकेशन सेवावर क्लिक करायचं, लोकेशन सेवा चालू करायची, ॲप्लिकेशन रिस्टार्ट करायचं, आवश्यक डेटा संबंधित फील्डमध्ये स्वयंचलितपणे प्रदर्शित त्या ठिकाणी केला जाईल. मूलभूत माहिती राखीव प्रवर्गातील जर असला तर त्या ठिकाणी बाजूला स्क्रीनवर दिसते तुम्हाला मूलभूत माहिती. A1 जर पाहिला आपण, A1 म्हणजे काय, त्या ठिकाणी पूर्ण नाव समाविष्ट करायचं आहे आणि नाव नमूद करताना इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. आडनाव नंतर स्पेस द्यायचा नाही, लक्षात घ्या. आडनावानंतर स्पेस द्यायचा नाही. पूर्ण नाव लिहिल्यानंतर आडनावानंतर स्पेस द्यायचा नाही. इथे स्क्रीनवर दिसते तुम्हाला नाव रोहित अशोक पाटील असं लिहिलं आहे. मग त्यानंतर A2 मध्ये जात निवडायची आपल्याला. मग जात निवडताना ड्रॉपडाऊन मेनूमधील पर्यायावर आधारित जात त्या ठिकाणी निवडायची. जात शोधताना इंग्लिशमधील शॉर्ट स्पेलिंग जसे की आपल्या कुणबी शोधायचे KU शोधायचं आणि महार शोधायचं असलं तर MAH लिहायचं, महादेव कुळी लिहायचं असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने सुतार असेल. जर व्यक्ती जात आरक्षित प्रवर्गातील असेल तर खाली सेव्ह बटन आहे सेव्ह बटनावर क्लिक करायचं आणि कुटुंबाचा सर्वे त्या ठिकाणी पूर्ण झालेला असेल. आता A3 आता प्रश्न पुढचा, जर ती व्यक्ती आरक्षित प्रवर्गातील नसेल तर सर्वेक्षण पुढे करायचं. कसं, जर ती व्यक्ती आरक्षित जातीतील नसेल तर त्यानंतर पुढील प्रश्न याच्या स्क्रीनवर प्रदर्शित होतील. काय येईल, पहिल्यांदा पत्ता येईल. पत्ता आल्यानंतर मराठीमध्ये संक्षिप्त पत्ता त्या ठिकाणी लिहायचा. पत्ता लिहिल्याच्या नंतर पिनकोड विचारला जाईल. सर्वेक्षण करत असलेल्या गावाचाच पिनकोड त्या ठिकाणी लिहायचा. त्यानंतर गाव, शहर, तालुका, जिल्ह्याची माहिती नेमून दिलेल्या गावाप्रमाणे आपोआप त्या ठिकाणी येईल. हा डाटा बदलता येणार नाही. त्यानंतर पुढचा A7 जो आहे कॉलम त्याच्यावरती शहरी भाग वगळता सर्व गावे दुर्गम भागात आहेत म्हणून होय पर्याय त्या ठिकाणी निवडायचा. A8 जर प्रश्न पाहिला आधार कार्ड असलं तर होय पर्याय निवडायचा आणि आधार क्रमांक ऐच्छिक आहे. A9 जर पाहिला मोबाईल क्रमांक असल्यास नमूद करायचा, नसल्यास 10 वेळा 9 लिहायचा. हे लक्षात घ्या, 10 वेळा 9 लिहायचा. अशा पद्धतीने त्यानंतर पुढची माहिती आता जर व्यक्ती कुणबी जर असला तर ते काय करायचं, उपजात कुणबी मराठा, कुणबी यापैकी असेल तर जर व्यक्तीकडं संबंधित जात प्रमाणपत्र असेल तर कुटुंबातील एका सदस्याचं कुणबी जात प्रमाणपत्र असेल तर होय उत्तर त्या ठिकाणी नमूद करायचं आणि सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर सर्वे बंद होईल आणि त्या कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण होईल. आता पुढचा प्रश्न त्या ठिकाणी मूलभूत माहिती मराठा असून मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र नसेल तर काय होईल जर व्यक्ती मराठा असेल तर उपजात मराठा कुणबी असेल आणि जर त्या व्यक्तीकडं संबंधित जात प्रमाणपत्र नसेल तर सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती जतन केली जाईल आणि पुढील सर्वेक्षण मोडूल निवडू त्या शकता आणि पुढचा सर्वे मुलाखत चालू ठेवावी लागेल.
आणि आता मूलभूत माहिती मराठा व्यतिरिक्त इतर खुल्या प्रवर्गातील असेल तर जर व्यक्ती मराठा नसेल म्हणजे मराठा वगळता इतर खुल्या प्रवर्गातील असेल जसं ब्राह्मण मुस्लिममधील जात काही जाती जैन ड्रॉपडाऊनमधून धर्म त्या ठिकाणी निवडायचा सेव्ह बटनावर खाली क्लिक करायचं आणि सर्वे त्या ठिकाणी जतन केली जाईल आणि तुम्ही पुढील सर्वेक्षण मॉड्यूल निवडू शकता. पुढचा सर्वे मुलाखत चालू ठेवावी लागेल. आता कुटुंबाचे 4 प्रमुख भाग आहेत पहा एकूण 4 प्रमुख भाग. मूलभूत माहिती आता आपण पाहिली पहा मूलभूत माहिती आता आपण पाहिली. त्यानंतर कुटुंबाचे प्रश्न त्यामध्ये किती प्रश्न आहे B16 ते B36 असे एकूण प्रश्न असतील. त्यानंतर आर्थिक स्थिती त्या कुटुंबाची C18 ते C114 पर्यंत प्रश्न असतील. त्यानंतर सामाजिक स्थिती 116 ते 147 त्या ठिकाणी प्रश्न असतील. कुटुंबाचं आरोग्य कसं आहे E149 ते E160 असे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. असे सर्वेक्षणाचे एकूण 4 प्रमुख भाग असतील. आता मगाशी जी ए मध्ये पाहिलं त्यानंतर हे पाहिलं. आता सर्वेक्षणाची पद्धती पाहूया. आता यामध्ये सर्वेक्षणाची पद्धत झाली कुटुंब प्रमुखास क्रमाने प्रश्न विचारून दिलेल्या उत्तराद्वारे माहिती त्या ठिकाणी भरावी. सर्वेक्षणाचे भाग क्रमाने भरणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे कुटुंब अगोदर कुटुंबाची माहिती B त्यानंतर आर्थिक स्थिती C आणि त्यानंतर एका मॉड्यूलचं सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील मॉड्यूलचं सर्वेक्षण सुरू करण्यासाठी मॉड्यूलवर खाली कंटिन्यू मॉड्यूल आहे पहा कंटिन्यू मॉड्यूल त्यावर बटनावर क्लिक करायचं. सर्व आवश्यक प्रश्न स्टार या चिन्हानं चिन्हांकित आहेत. तर उत्तरात तुम्ही इतर पर्याय निवडू शकता. तेव्हा त्याच्या खाली एक टेक्स्ट बॉक्स मिळेल तिथे मात्र मजकूर टेक्स्ट स्वरूपात मराठीत डेटा प्रविष्ट करू शकता. आता सर्वेक्षणाची माहिती पहा. जर एखाद्याने मागील सर्वेक्षण पूर्ण न करता पुढील सर्वेक्षण निवडण्याचा प्रयत्न केला तर स्क्रीनवर अशा प्रकारे त्रुटी दिसून येईल पहा. ॲप से दिस मॉड्यूल इज डिपेंडंट ऑन बिलो क्वेश्चन्स मॉड्यूल नंबर काय असेल त्या ठिकाणी आणि ओकेवर क्लिक करायचं. तसेच एखाद्या मॉड्यूलमधील काही प्रश्न भरायचे राहिल्यास त्या मॉड्यूलमधील माहिती साठवा करताना संदेश येईल. आवश्यक सर्व प्रश्न माहिती नमूद केल्यानंतर साठवा. काही प्रश्नांच्या उत्तरांना एकापेक्षा जास्त पर्याय निवडता येतील तुम्हाला. आता कुटुंबाचं आरोग्य मॉड्यूलमधील E160 प्रश्नामध्ये कुटुंबातील सदस्य संख्या त्या ठिकाणी लिहावी. आता पहा इथं दिसते तुम्हाला शेजारी दिसते तुम्हाला एकूण कुटुंबाची संख्या त्या ठिकाणी व्यवस्थित ही सगळी माहिती त्या ठिकाणी भरायची. म्हणजे व्यक्तींसाठीच्या प्रश्नाचा विभाग आहे हा नवीन भाग दिसेल त्यामधून त्या कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती भरावी. कुटुंबातील सर्व लहान मोठे सर्व सदस्यांची माहिती भरणं अतिशय आवश्यक आहे. एका सदस्याची माहिती भरल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं पर्याय वापरून. त्यानंतर प्रश्न त्या ठिकाणी 161 ते 182 असे त्या ठिकाणी असतील प्रश्न क्रमांक यामध्ये ती माहिती भरायची. कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती 161 ते 182 माहिती भरल्यानंतर सर्वेक्षण तुमचं त्या ठिकाणी पूर्ण होईल. त्यानंतर सर्वेक्षणासाठी मुलाखत देणाऱ्याची स्वाक्षरी कशी घ्यायची. एखाद्या घरातल्या व्यक्तीची पूर्ण माहिती भरल्यावर सर्वेक्षण साठवा करण्यासाठी ज्या व्यक्तीने ही मुलाखत दिली त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी मुलाखत घेणाऱ्या स्वाक्षरी बटनावर क्लिक करायचं आणि स्वाक्षरी बटनावर क्लिक केल्यानंतर मुलाखत देणाऱ्याची स्वाक्षरी बटनावर क्लिक केल्यावर आधी कोऱ्या कागदावर ज्या व्यक्तीने ती मुलाखत दिली त्याची स्वाक्षरी किंवा अंगठा घ्यायचा आणि त्या सहीचा अंगठ्याचा फोटो घेऊन त्या ठिकाणी अपलोड करायचा. अपडेट पिक्चर बटनावर क्लिक करायचं. शेवटी सर्वे सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटनावर क्लिक करा. आता सर्वेक्षण माहिती पाठवायची आपल्याला. सर्व मॉड्यूल निर्देशाप्रमाणे भरून झाल्यावर अंतिम सर्वेक्षण साठवा करण्यासाठी सबमिट सर्वे बटनावर क्लिक करा. तुम्हाला सर्वेमधून बाहेर पडायचं आहे का या प्रश्नाला अनुमोदन दिल्यावर तुमचा सर्वे आधी मोबाईलवर आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर शेवटी सर्व्हरवर सेव्ह केला जाईल. आता ॲपची जी होम स्क्रीन आहे त्यावरची मेनू पहा. मेनूवर आपण क्लिक केलं त्यानंतर त्यावरती दिसते काय डाव्या कोपऱ्यातील मेनू या बाळावर आपण क्लिक केल्यानंतर 3 आडव्या रेषा आहेत त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण या पर्यावर 3 ऑप्शन दिसतात. एक म्हणजे सर्वेक्षण सूची त्यामध्ये तुम्हाला तुमचं सर्वेक्षण निवडायचं आहे. स्क्रीन नवीन सर्वेसाठी जाता येईल आपल्याला त्या ठिकाणी. सर्व्हरवर डेटा दुसरा पर्याय सर्व्हरवर डेटा समक्रमित करण्यासाठी ऑफलाईन केलेला सर्वे म्हणजे इंटरनेट नसताना केलेला सर्वे साठवा करण्यासाठी किंवा तिसरा पर्याय एक्झिट ॲप म्हणजे ॲपमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला वापरावा लागणार आहे. आता ऑफलाईन इंटरनेट नसताना केलेला सर्व अपलोड कसा करायचा तर जेव्हा तुम्ही सिंक डेटा टू सर्व्हर मेनूवर क्लिक करता तेव्हा ते तुमच्या मोबाईलवरून सर्व्हरवर अपलोड केलेल्या एकूण फाईलची संख्या दिसेल. तुम्हाला कोणत्याही ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आल्यास तुम्ही नंतर फाईल अपलोड करू शकता. प्रलंबित फाईल टोटल अनसिंक
फाईल्स या पर्यायामध्ये प्रदर्शित केल्या जातील. अंतिम सर्व्हरवरील सर्व डेटा साठवा करण्यासाठी अपलोड डेटा बटनावर आपल्याला क्लिक करावं लागेल. खाली दिसते बा स्क्रीनवरती. शक्यतो एका दिवशी केलेला सर्वे त्याच दिवशी संध्याकाळी अपलोड करावा. अशा पद्धतीने आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आता आपण पाहिली. आता ही माहिती पाहत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या, काही शंका आल्या तर नक्कीच त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सूचना, तुमच्या अडचणी त्या लिहिण्याचा प्रयत्न करा. नक्कीच हा तुम्हाला खरोखर व्हिडिओ मार्गदर्शक ठरला असेल, तुम्हाला यामधून नवीन काही माहिती शिकायला मिळाली असेल तर नक्कीच या व्हिडिओ लाईक करा आणि शेजारचं अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी शेजारची बेल आयकॉन दाबून सर्वात अगोदर नोटिफिकेशनही मिळवा. धन्यवाद.